नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीमधील सर्वच पदांकरिता उपयुक्त असणारे प्रश्न पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, श्री आमटे यांचा हेमलकसा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? श्री आमटे यांचा हेमलकसा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, गडचिरोली या जिल्ह्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, घटक राज्याच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते? घटक राज्याच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, विधान परिषद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, राज्य शासनाचा वार्षिक अर्थसंकल्प विधिमंडळात कोण सादर करतो? राज्य शासनाचा वार्षिक अर्थसंकल्प विधिमंडळात कोण सादर करतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, अर्थमंत्री. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे? पोलीस कॉन्स्टेबल हा खालीलपैकी कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, वर्ग क. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, गृहमंत्री. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये मॅंगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये मॅंगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, नागपूर व गोंदिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य पाहते? तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य पाहते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, तहसीलदार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, गोदावरी नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, भारतातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला मिळाला आहे? भारतातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, सिंधुदुर्ग या जिल्ह्याला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, विदा सावरकर यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कुठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, नाशिक या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, गोदावरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, जीवरेखा सिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? जीवरेखा सिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, जालना या जिल्ह्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, राष्ट्रपतींना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, भारतामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात जास्त वापरला जाणारा ऊर्जा स्रोत कोणता? भारतामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात जास्त वापरला जाणारा ऊर्जा स्रोत कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कोळसा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, भारताचा सुमारे किती टक्के भाग शेती लागवडीखाली आहे? भारताचा सुमारे किती टक्के भाग शेती लागवडीखाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 60%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, गंगटोक हे खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? गंगटोक हे खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, सिक्कीम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 5 जून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू काश्मीर या राज्याला खास दर्जा देण्यात आलेला आहे? घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू काश्मीर या राज्याला खास दर्जा देण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, कलम 370. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ कोणाकडून दिली जाते? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ खालीलपैकी कोणाकडून दिली जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, राज्यपाल.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? खालीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, यमुना नदी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. संजय गांधी नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? संजय गांधी नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, मुंबई या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 42वी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणत्या संताने आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले? खालीलपैकी कोणत्या संताने आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, संत गाडगेबाबा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला? पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, राजस्थान आणि आंध्र प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता कोणी स्थापना केली? आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता खालीलपैकी कोणी स्थापना केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, पंडिता रमाबाई यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणत्या बाबींचा मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश होत नाही? खालीलपैकी कोणत्या बाबींचा मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश होत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मतदानाचा हक्क बजावणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरणचे मुख्यालय कोणत्या शहरांमध्ये आहे? महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरणचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, पुणे या शहरामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. पुणे व बनारस या विद्यापीठाने डॉक्टरेट देऊन कोणाच्या कार्याचा गौरव केला? पुणे व बनारस या विद्यापीठाने डॉक्टरेट देऊन कोणाच्या कार्यांचा गौरव केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, महर्षी कर्वे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, आर्वी या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. मयुरेश्वर येथील अभयारण्य कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे? मयुरेश्वर येथील अभयारण्य खालीलपैकी कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, मोर या पक्ष्यासाठी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, प्रतिभाताई पाटील. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, रमाबाई रानडे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. गॅब्रियल अटल हे कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत? गॅब्रियल अटल हे खालीलपैकी कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, फ्रान्स. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. 10व्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित आहेत? 10व्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, शेख मोहम्मद बिन झायेद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. भारतीय नौदलासाठी दृष्टी 10 स्टारलाइनर मानवरहित विमान कोणत्या कंपनीने तयार केले आहे? भारतीय नौदलासाठी दृष्टी 10 स्टारलाइनर मानवरहित विमान कोणत्या कंपनीने तयार केले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. 2023 या वर्षात देशात सर्वात प्रदूषित शहरात दिल्ली शहर कितव्या क्रमांकावर आहे? 2023 या वर्षात देशात सर्वात प्रदूषित शहरात दिल्ली शहर हे कितव्या क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 8व्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. ग्लोबल बँकिंग अँड फायनान्स अवॉर्ड 2023ने कोणत्या बँकेला सन्मानित करण्यात आले आहे? ग्लोबल बँकिंग अँड फायनान्स अवॉर्ड 2023ने कोणत्या बँकेला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, युनियन बँक ऑफ इंडिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक 2024 मध्ये कोणत्या देशात होणार आहे? युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक 2024 मध्ये कोणत्या देशात होणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, भारत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची 2024 मध्ये कितवी बैठक भारतात होणार आहे? युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची 2024 मध्ये कितवी बैठक भारतात होणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 46वी.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. IIT मद्रास आपले दुसरे विदेशी कॅम्पस कोणत्या देशात सुरू करणार आहे? IIT मद्रास आपले दुसरे विदेशी कॅम्पस खालीलपैकी कोणत्या देशात सुरू करणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, श्रीलंका या देशात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. मध्य प्रदेश राज्यातील इंदोर शहर कितव्यांदा देशात सर्वाधिक स्वच्छ शहर ठरले आहे? मध्य प्रदेश राज्यातील इंदोर शहर कितव्यांदा देशात सर्वाधिक स्वच्छ शहर ठरले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 7व्यांदा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. महाराष्ट्र राज्यातील पुणे शहराचा सर्वाधिक स्वच्छ शहराच्या यादीत देशात कितवा क्रमांक आहे? महाराष्ट्र राज्यातील पुणे शहराचा सर्वाधिक स्वच्छ शहराच्या यादीत देशात कितवा क्रमांक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 10वा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, पैठण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. पैठण येथे आयोजित पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? पैठण येथे आयोजित पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, डॉक्टर सुरेश सावंत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्ट 2024च्या यादीत भारत देशाचा कितवा क्रमांक आहे? जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्ट 2024च्या यादीत भारत देशाचा कितवा क्रमांक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 80वा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. जगातील सर्वाधिक प्रभावशाली पासपोर्ट 2023च्या यादीत भारताचा कितवा क्रमांक होता? जगातील सर्वाधिक प्रभावशाली पासपोर्ट 2023च्या यादीत भारताचा कितवा क्रमांक होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 83वा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. 18व्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आल्या आहेत? 18व्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आल्या आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, कतार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. कोणत्या ठिकाणच्या हनुमानगढी बेसन लाडूला GI टॅग प्राप्त झाले आहे? कोणत्या ठिकाणच्या हनुमानगढी बेसन लाडूला GI टॅग प्राप्त झाले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, अयोध्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. भारतात 12 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? भारतात 12 जानेवारी हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, राष्ट्रीय युवा दिवस. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.